नमस्कार मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आला पाऊस या कवितेचा स्वाध्याय सोडूया. या व्हिडिओमध्ये पुस्तकातील सर्व प्रश्नांची अगदी सोपी, अचूक आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची उत्तरे दिली आहेत. आणि हो, जर अजूनही तुम्ही आपल्या लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चांगली उपयुक्त कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आम्ही पिन करण्याचा नक्की प्रयत्न करतो. आला पाऊस या कवितेच्या संपूर्ण स्वाध्यायाला सुरुवात करूया. चला तर प्रश्न 1 पाहू. इथे आपल्याला विचारले आहे की प्रश्न 1 चौकटी पूर्ण करा. आता प्रश्न 1 मधील अ पाहू. पाऊस आल्यावर ओले झालेले टिंब. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल की पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण. आता प्रश्न 1 मधील आ पाहू. थेंबांसंगे आलेले टिंब. याचे उत्तर थेंबांसंगे आलेले वादळ वारे. आता प्रश्न 1 मधील ई पाहू. गारांनी भरलेला टिंब. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे गारांनी भरलेला रस्ता. आता ई पाहू. लखन लखाखणारी टिंब. लखन लखाखणारी वीज. बरं, आता प्रश्न 2 समजून घेऊया. प्रश्न 2 आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल. वादळ वारे सुटू लागले. विजा लखन चमकू लागल्या. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले आणि रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहू लागले. चला आता प्रश्न 3 पाहू. प्रश्न 3 कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आला पाऊस कभिन्न काळ नभांगणी सैरा वैरा धावत हे सुट्टी. इथे आपल्याला विचारले आहे की या ओळींचा अर्थ काय. हे लक्षात घ्या की इथे कभिन्न काळे म्हणजे खूप गडद काळ्या रंगाचे, नभांगणी म्हणजे आकाशात आणि सैरा वैरा म्हणजे इकडे तिकडे. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल की पावसाळ्यात निळ्या आकाशात वेगाने धावणारे काळेभोर ढग पाहून जणू काळे हत्तीच सैरा वैरा पळत असल्याचा भास होतो असा. आता प्रश्न 3 मधील आ पाहू. आला पाऊस पागोळ्या गळती थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. इथे पागोळ्या म्हणजे घराच्या छपरावरून किंवा वळचणीवरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या धारा आणि चिप्प म्हणजे अगदी शांत किंवा स्तब्ध. याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे. पावसाच्या धारा वळचणीवरून गळत आहे. पावसात भिजलेली पाखरे थंडीने कुडकुडत पंख मिटून अगदी शांत बसून आहेत. चला आता प्रश्न 4 पाहू. प्रश्न 4 खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. इथे आपल्याला विचारले आहे की या अर्थाच्या कवितेत कोणत्या ओळी आहेत. इथे खोडकर मुले म्हणजे अवखळ पोरे आणि विजेचा लखलखाट म्हणजे वीज चमकणे. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल की आला पाऊस वीज लखाखे लखन भिजणारी ती अवखळणी पोरे घरात पळती पटकन. आता प्रश्न 4 मधील आ पाहू. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. कवितेत ओळी आहेत. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. चला मुलांनो, आता विचार करा व सांगा. या भागातील प्रश्न पाहूया. आपला पहिला प्रश्न असा आहे. प्रश्न 1 पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा.
हा प्रश्न तुम्हाला तुमचा स्वतःचा अनुभव सांगण्यासाठी दिलेला आहे. नमुना उत्तर असे सांगता येईल. एकदा मी मित्रांसोबत शाळेतून घरी जात असताना खूप पाऊस आला. जवळ छत्री नसल्यामुळे आम्ही पावसात मनसोक्त भिजलो. आम्ही पाण्यात उड्या मारल्या आणि कागदी होड्या सोडल्या. बरं, आता याच भागातील दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे. प्रश्न 2. पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. या प्रश्नासाठी दिलेलं उत्तर आता मी वाचते. नीट ऐका. आकाशात काळेभोर ढग दाटून येतात आणि कधी-कधी सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. सगळीकडे हिरवेगार गवत उगवते आणि झाडांना नेवी पालवी फुटते. नद्या, नाले आणि विहिरी पाण्याने भरून वाहू लागतात. हे उत्तर अगदी परफेक्ट आहे. चला मुलांनो, आता खेळू या शब्दांशी या भागातील प्रश्न पाहूया. प्रश्न 1. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ गारा, सारा. कवितेतील यमक जुळणारे शब्द असे सांगता येईल की लख्खन, पटकन, हासे. आता प्रश्न 2. शब्दसाखळी तयार करा. या प्रश्नात आपल्याला विचारले आहे की एका शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून दुसरा शब्द तयार करायचा आहे आणि अशी साखळी बनवायची आहे. 2 मधील अ पाहू. या साखळीत आपण कसा एक शब्द संपल्यावर त्याच्या शेवटच्या अक्षरावरून नवीन शब्द तयार केला आहे. जसे की आकाश हा शब्द श ने संपतो म्हणून पुढचा शब्द शहामृग घेतला. शहामृग ग ने संपतो म्हणून पुढे गवत असा शब्द घेतला. अशा प्रकारे ही साखळी तयार केली जाते. अशाच पद्धतीने आपण इमारत शब्दावरून साखळ्या तयार केल्या आहेत आणि खाली अजून 5 साखळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही अजूनही साखळ्या तयार करू शकता. चला आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 3. पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पनाचित्र पूर्ण करा. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे पाऊस. या शब्दाभोवती आपल्याला ढग, वीज, गारा, पाणी, छत्री, चिखल आणि इंद्रधनुष्य हे शब्द लिहायचे आहेत. आता प्रश्न 4 पाहू. प्रश्न 4. घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पनाचित्र तयार करा. याचे योग्य उत्तर पुढील प्रमाणे आहे. घर या शब्दाभोवती आपल्याला भिंत, कुटुंब, प्रेम, सुरक्षितता, दिवा, पाणी, स्वयंपाकघर, फर्निचर, अंगण, खिडकी, दरवाजा आणि छप्पर हे शब्द लिहायचे आहेत. चला आता प्रश्न 5 पाहू. प्रश्न 5. कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. अ पाहू. रस्ता. समानार्थी शब्द आहेत मार्ग, वाट, पथ. घर. समानार्थी शब्द आहेत सदन, गृह, निवास. नदी. समानार्थी शब्द आहेत सरिता, तटिनी, जलवाहिनी. आकाश. समानार्थी शब्द आहेत गगन, नभ, अंबर. चला आता प्रश्न 6 पाहू. वाचा. लक्षात ठेवा, एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधा व लिहा. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल की पक्षी, वाघ, शाळा, लाडू, कागद. चला आता शोध घेऊया. या भागातील प्रश्न असा आहे. पावसाचे पाणी वर्षभर कोणकोणत्या प्रकारे साठवून वापरता येईल? याची माहिती आंतरजालावरून शिक्षकांच्या मदतीने शोधा. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल. याचे वाचन नाही करत. चला मुलांनो, आता आपण कृतीतून शिकूया. हा पुढचा भाग पाहूया.
यात आपल्याला 2 प्रकल्प दिलेले आहेत. प्रकल्प 1, वर्तमानपत्रातील पावसाच्या बातम्यांची कात्रणे मिळवा व वहीत चिकटवा. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल: तुम्हाला भरपूर कात्रणे मिळतील ते येथे वहीत चिकटवा. आता प्रकल्प 2 पाहू. पावसावर आधारित कविता मिळवा व त्यांचा संग्रह करा. याचे उत्तर पुढील प्रमाणे सांगता येईल. हे लक्षात घ्या की तुम्हाला पावसावरच्या अशाच छान छान कविता शोधायच्या आहेत आणि त्या तुमच्या वहीत लिहून त्यांचा एक संग्रह तयार करायचा आहे. जशा या 2 कविता आपण आत्ता वाचल्या तशाच अनेक कविता तुम्ही मिळवू शकता आणि आपला प्रकल्प पूर्ण करू शकता. चला मुलांनो, आता चला वाचूया या भागाकडे वळूया. या भागात अशी लिहावी कविता या शीर्षकाखाली एक छान उतारा दिला आहे. या उतार्यात तुम्हाला स्वतःची कविता कशी लिहायची याची एक सोपी पद्धत सांगितली आहे किंवा यमक जुळवून कवितेच्या रूपात मांडायचा प्रयत्न करायचा. तुम्ही पण नक्की प्रयत्न करून बघा बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.